आज आम्ही महामहिम महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांना भेटलो। माझ्यासमवेत ॲडव्होकेट असीम सरोदे साहेब आहेत, त्यांची पूर्ण टीम आहे। सत्तेची मस्ती डोक्यात भिनल्यानंतर या राज्यातील जनतेवर किंवा आपल्या जिल्ह्यातील जनतेवर अन्याय कसा करतात याचं प्रत्यक्ष उदाहरण या राज्याचे एक मंत्री माननीय नामदार नितेश राणे यांच्या माध्यमातून दिसून आलेले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीचं पद धारण केल्यानंतर किंवा महाराष्ट्र राज्याचं मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती एवढी भिनली की त्यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासियांना धमकी द्यायला सुरुवात केली की ज्यांना डेव्हलपमेंट फंड पाहिजे, ज्याला विकास निधी पाहिजे, त्यांनी केवळ आणि केवळ आपल्या पक्षामध्ये येत असाल तरच विकास निधी मिळेल आणि खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोणत्याही ग्रामपंचायतींना एक कवडी सुद्धा आम्ही देणार नाही अशा पद्धतीचं जाहीर वक्तव्य ज्या नितेश राणेंनी केलं, त्यांच्या विरोधात ज्या महामहिम राज्यपाल महोदयांनी त्यांना संविधानाच्या अनुषंगाने शपथ दिली होती आणि ती शपथ घेत असताना मंत्रिपदाच्या कार्यकालामध्ये मी कोणावरही अन्याय करणार नाही आणि एक जातपात धर्मभेद पक्षभेद न बाळगता मी समन्वयी विचाराने काम करेन अशा पद्धतीची शपथ जी घेतली होती त्या शपथेचा भंग माननीय मंत्री नितेश राणे यांनी केला आणि म्हणून महामहिम राज्यपाल महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे की संविधानाच्या अनुषंगाने तुम्ही जी शपथ दिली त्या शपथेचा भंग ज्या मंत्र्यांनी केला त्यांच्यावर आपण तातडीने कारवाई करावी आणि त्यांना डिस्क्वालिफाईड करावं अशा पद्धतीची मागणी आज आम्ही आमच्या प्रेयरमधून केलेली आहे। आणि ही मागणी करण्यापूर्वी आम्ही त्यांना 15 दिवसाची नोटीस दिलीच होती। त्या नोटिसीला सुद्धा त्यांनी त्या स्वतःच्या बेफिकर वृत्तीची जो उदाहरण आहे ते दाखवून दिलं, त्याला उत्तर दिलं नाही आणि म्हणून आज आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांकडे त्या रिट पिटिशन करत असताना यापूर्वी सुद्धा भारताच्या कोणत्या राज्यामध्ये अशा पद्धतीची एक केस झाली होती त्याचा अहवाल किंवा त्याचा पुरावा माननीय ॲडव्होकेट असीम सरोदे साहेबांनी दिलेला आहे, ते आपल्याला यापुढे कथन करतील। नाही, राज्यपाल महोदयांनी अत्यंत शांतपणे आमचं म्हणणं ऐकून घेतलं। असीम सरोदे साहेबांनी सुद्धा इतर राज्यातला झालेला केस लॉ जो आपल्या पुढे आता सांगतील तो त्यांना विदित केला, ते अत्यंत शांतपणे ऐकलं आणि आम्हाला खात्री आहे की माननीय राज्यपाल महोदय अत्यंत गांभीर्याने ही केस हाती घेतील, कारण महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली केस आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।